हॅलो. आज आपण ढबू मिरचीची सुकी भाजी करणार आहे. एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी जिराची फोडणी द्यायची. मग त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा. कांदा लालसर रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊया. कांदा लालसर रंगाचा झाला की आपण त्यामध्ये हळद मीठ टाकूया. मग त्यामध्ये कट केलेली ढबू टाकून घेऊया. मग सगळं ते भाजून घेऊया. जसं आपण गवारी भाजतो तसं भाजून घेऊया. भाजून झाल्यानंतर आपण त्यावर झाकून ठेवूया. तिची वाफ काढायची. वाफ काढल्यानंतर त्यामध्ये चटणी आणि कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचं. तुम्हाला चटणी टाकलेलं दिसलेलं नाही, तेव्हा माझा कॅमेरा ऑफ होता, त्यामुळे तुम्हाला चटणी टाकलेलं दिसलं नाही. चटणी टाकल्यानंतर परत एकदा झाकून घ्यायचं आणि परत एकदा वाफ काढून घ्यायचं तिची. कारण आपण त्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही. सगळं भाजी आपण वाफेवरच शिजवून घेत आहे. मग आपली भाजी तयार झालेली आहे. बघा किती सुंदर रंग आला आहे तिला. आपली ढबू मिरचीची भाजी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. बाय.